महाराष्ट्रातून स्पर्धक भाग घेणार आहेत, तर त्यासाठी आपण बक्षीस पण ठेवले आहेत. पण सर्वांना नमस्कार. पत्रकार बंधूंना, आज आपण ह्या वेलनेस म्हणजे काय हे पहिले समजून घेणं गरजेचं आहे. तर माझं नाव मी सांगेल, माझं नाव अर्जुन सुसे. आणि वेलनेस म्हणजे आता आपण ज्या पद्धतीने आरोग्याच्या बाबतीत गव्हर्नमेंट जे पहिलं प्राथमिक आरोग्य केंद्र होतं त्याचं नाव बदललं, आयुष्यमान आरोग्य मंदिर असं नाव केलं आहे. तर याच्यामध्ये व्यक्तीला म्हणजे आज जे काही आजार वाढत चाललेत हे लाईफस्टाईल आजार आहेत, ह्या आजाराला कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंटने हे आयुष्यमान आरोग्य मंदिर चालू केलेत. आणि आयुष्यमान आरोग्य मंदिरामध्ये त्याच्यामध्ये एक वेलनेस कोच आणि एक डॉक्टर म्हणजे आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जाणं, ते इलनेस आणि आजारी पडू नाही म्हणून वेलनेस कोच ही संकल्पना आहे. तर आपण हे आम्ही खाजगी तत्वावर म्हणजे आपण एक सोशल चळवळ म्हणून, सामाजिक चळवळ म्हणून आपण हे उपक्रम करतोय. तर मी स्वतः 2017मध्ये माझं वजन वाढलेलं होतं, कारण आता एक वजन वाढणं पण एक डिसऑर्डर आहे. तर माझं वजन जवळपास 88 किलोपेक्षा जास्त वजन होतं. आणि वजन वाढल्यामुळं दम लागणे, लाईफस्टाईल डिसऑर्डर, हे जे डिसऑर्डर होते, ज्यावेळेस मी एक्सरसाइज, व्यायाम आणि आहार ह्या दोन्हीचा संगम झाला, त्यावेळेस माझं वजन पण मेंटेन झालं. वजन मेंटेन झाल्यामुळं जे काही माझा शरीरातला थकवा असेल, शरीरातले काही डिसऑर्डर असतील ते कंट्रोलमध्ये आले. म्हणजे हा वेलनेसचा उद्देशच एक आहे की प्रत्येक व्यक्ती फिटनेसमध्ये आला पाहिजे, म्हणजे हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईलमध्ये आला पाहिजे. म्हणून आज जे काही टोटल ग्रुपचे सर्व प्रमोद सर यांनी हे संकल्पना, कारण वैयक्तिक त्यांचंही वजन 25 किलो कमी केलं त्यांनी, म्हणजे ऑलरेडी त्यांचं पण वजन जास्त होतं. मग त्यांना ही संकल्पना सुचली की आज कुस्तीमध्ये हिंद केसरी आहे, कुस्तीमध्ये केसरी आहे, मग वेलनेसमध्ये का केसरी नसावं. तुमच्या जिममध्ये पण बॉडी बिल्डरच्या स्पर्धा असतात, म्हणून यांनी एक चांगली एक योजना सुरू केली आहे की एक वेलनेस केसरी म्हणून आपण सुरुवात करूया. तर ते एक वेलनेस केसरीची ती सुरुवात करताय. त्याच्यामध्ये तुमच्यामधली जिद्द, तुम्ही स्वतःला किती सिद्ध करताय हे त्याच्यामध्ये फिटनेसचा हा पहिला पार्ट आहे. तर हे वेलनेस म्हणजे स्वतःला फिट ठेवणं, स्वतःच्या परिवाराला फिट ठेवणं हा उद्देश आहे. फक्त रजिस्ट्रेशन आता कसं हे ऑल ओव्हर इंडियामध्ये पहिला कन्सेप्ट आहे, पहिली स्पर्धा होती. ह्याच्यानंतर आम्हाला खूप सारे आयडिया येतील आणि खूप साऱ्या लोकांचे आम्हाला फोन येत आहेत की सर ह्या इंडस्ट्रीजमध्ये अशी स्पर्धा नव्हती आणि खूप लोकांना चालना मिळेल. जसे महाराष्ट्र केसरी गदा देतात कुस्तीमध्ये, हे सुरुवातीला कोणाला तर सुचलं असेल जेणेकरून आता एवढे पैलवान होत आहेत. तसं ह्या ठिकाणी वेलनेस कोच भरपूर होऊ शकतात ना, जे काम करतात त्यांना एक काही ना काही गिफ्ट मिळेल, ही भूमिका आहे आमची. आणि प्रत्येकाने निरोगी राहावं, व्यायाम करावा, फिटनेसमध्ये राहावं, हेच आहे. प्रसार होण्यासाठी आता सध्या तरी आम्ही यूट्यूब, इन्स्टा ह्या माध्यमातून करतोय. आणि वेगवेगळ्या सिटीमध्ये आमचे वेलनेस कोच आहेत, वेलनेस सेंटर आहेत, उभारतोय. त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये जाईल ते. आणि ह्याला रिस्पॉन्स ग्रामीण भागातल्या लोकांचाच जास्त आहे. सरवळे आहे, पुण्यातून आहे. टोटल ग्रुप हा आमचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये प्लॉटिंगचं काम करतो आम्ही. 6 आणि 7 जूनला अहिल्यानगर शनिशिंगणापूर येथे अर्जुन वेलनेस केसरी ही स्पर्धा आम्ही घेतोय, ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 5 ते 10 हजार पुरुष आणि महिला भाग घेतील. ज्यामध्ये पहिलं बक्षीस आहे 56,056 रुपये आणि मानाची गदा, ते पुरुषांसाठी सेपरेट असणार आहे आणि महिलांसाठी सेपरेट असणार आहे. दुसरं बक्षीस आहे 25,056 रुपये, तिसरं बक्षीस आहे 11,056 रुपये. साधारण आत्तापर्यंत 1,500 ते 2,000 लोकांपेक्षा जास्त लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आणखी पण खूप सारे लोक रजिस्ट्रेशन करतायत. रजिस्ट्रेशन फ्री आहे, विनामूल्य आहे. 2 गटामध्ये हे सामने भरवले जातील, 18 ते 35 आणि 35 ते खुला गट, त्याच्यानंतर किती वय असू शकतं. 10-12 राऊंड होतील. त्यामध्ये प्रत्येक राऊंडमध्ये त्याला सक्सेस व्हावं लागेल, म्हणजे जिंकावं लागेल, तर तो पुढच्या राऊंडमध्ये जाईल. पुरुषांची स्पर्धा वेगळी असेल, त्याच ठिकाणी असेल, वेगळ्या ठिकाणी पुरुषांचा असेल आणि महिलांचा असेल, दोन्ही वेगवेगळे असतील.